विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेन्स ऑफ या ठिकाणी शिकणार आहोत. टेन्स आणि टेन्स म्हणजे काय तर काळ हे सगळ्यांना या ठिकाणी माहीतच आहे. जनरली संभाषण करत असताना आपण 3 काळाचा वापर करत असतो. जे काही आपल्याला संभाषण करायचं, जे काही आपल्याला बोलायचं असते, जो काही संवाद आपल्याला साधायचा असतो, तो संवाद आपण 3 काळामध्ये जनरली बोलत असतो. एक वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, ज्याला इंग्रजीमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो प्रेझेंट टेन्स म्हणतो. प्रेझेंट टेन्स याला आपण वर्तमान काळ म्हणतो. पास्ट टेन्स याला आपण भूतकाळ असं म्हणतो आणि फ्युचर टेन्स याला आपण भविष्यकाळ असं म्हणतो. आणि या 3च काळामध्ये आपल्याला एकमेकांसोबत समाजामध्ये संवाद साधावा लागतो. आणि हा संवाद साधत असताना आपण 3 काळाच्या स्ट्रक्चरचा आपण वापर करत असतो. जनरली या 3 काळाचे म्हणजे प्रत्येक काळाचे 4 हे उपप्रकार पडतात. म्हणजेच पहिला जो काळ आहे तो आहे सिंपल, दुसरा कॉन्टिन्युअस, तिसरा आहे परफेक्ट आणि चौथा जो आहे तो कॉम्बिनेशन ऑफ परफेक्ट आणि कॉन्टिन्युअस आहे. परफेक्ट कॉन्टिन्युअस ज्याला आपण असं म्हणतो. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असं आपण म्हणतो, सिंपल पास्ट टेन्स, त्याच्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स. ओके, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स आणि फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. या पद्धतीने जर आपण विचार केला तर टोटल जे टेन्स होतात ते किती होतात विद्यार्थी मित्रांनो? 12 टेन्सेस होतात. किती होतात? 12. म्हणजे सिंपल ट्रिक्सने, बाय युजिंग द सिंपल ट्रिक्स वी कॅन अंडरस्टँड 12 टेन्सेस. नेम ऑफ 12 टेन्सेस सिंपल, कॉन्टिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कॉन्टिन्युअस हे 4 उपप्रकार प्रत्येक काळाचे पडतात. लक्षात कसं ठेवायचं तर सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपलच्या नंतरचा जो टेन्स आहे तो कोणता आहे? कॉन्टिन्युअस आहे. नाव कसं लक्षात ठेवायचं तर प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स, फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स. त्यानंतरचा कोणता आहे तर परफेक्ट टेन्स आहे. मग परफेक्ट 3 काळाचे परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. त्यानंतर परफेक्ट आणि कॉन्टिन्युअस हा 4 नंबरचा काळ आहे. मग 4ही काळाचे नाव लक्षात कसे ठेवायचे तर प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. असे या पद्धतीने 12 टेन्सेसचे नाव आपण सहज पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. आता आपल्याला एकाच वेळेमध्ये आपल्याला जर ही टेन्स जर आपल्याला शिकायचे झाल्यास 12ही काळ आपल्याला एकाच वेळेस शिकायचे झाल्यास तर आपण एका साध्या पद्धतीने त्या ठिकाणी शिकू शकतो. बघा की सिंपल, इकडे आपण प्रेझेंट, त्यानंतर पास्ट आणि फ्युचर. हे बेसिकली आपली काय झाली बाळाओ 3 काळ झाले. ओके, आता मग सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. ओके, सिंपल पहिला आपण घेऊ. सिंपल 3ही काळाचे सिंपल कसे लक्षात ठेवायचे? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. ओके, तर सिंपल प्रेझेंटचा काय फॉर्म्युला आहे? सब्जेक्ट प्लस V1 ऑब्लिक ES और ES प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्टचा काय फॉर्म्युला मिळावं? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके, सिंपल फ्युचरचा काय फॉर्म्युला आहे की सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके, आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कशासाठी करतात तर सिंपल प्रेझेंटचा वापर नैसर्गिक सत्य, युनिव्हर्सल ट्रूथ, मॅथमॅटिकल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ, हॅबिच्युअल ॲक्शन्स इत्यादी क्रिया सांगण्यासाठी
सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. मग सिंपल प्रेझेंटचा फॉर्म्युला काय आहे तर सब्जेक्ट प्लस V1 आणि कधी कधी V1 ला यस किंवा यस लागतो, यस किंवा यस लागतो. तो केव्हा लागतो? सिंपल आता 12 काळामध्ये फक्त एकाच काळामध्ये एक नियम आहे आणि तो नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. एकच रूल आहे आणि तोही सिंपल प्रेझेंटचा रूल आहे. आणि तो रूल काय सांगतो की जर सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल, कशाचं रे बाळाओ? सिंपल प्रेझेंटचं जर वाक्य असेल आणि सिंपल प्रेझेंटच्या वाक्याचा करता जर ही असेल, सी असेल, इट असेल. आता हे ही, सी, इट काय आहे तर हे थर्ड पर्सन, हे थर्ड पर्सन प्रोनाउन आहे. काय बाळावे? थर्ड पर्सन प्रोनाउन आहे. आणि हे थर्ड पर्सन प्रोनाउन असतील प्लस सिंग्युलर नाउन असेल. काय असेल? सिंग्युलर नाउन असेल तर त्या ठिकाणी यस किंवा यस प्रत्यय लागतो व्हर्बला. अदरवाइज देर इज नो नीड टू अटॅच यस और यस टू द मेन वर्ब. व्हेन वी हॅव टू अटॅच इफ द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज ही, सी, इट. ही, सी, इट. Otherwise, there is no need to attach yes or es to the main word. मग या सिंपल प्रेझेंटचा वापर सिंपल क्रिया सांगण्यासाठी करतो आपण. जसं आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो. सी प्लेज क्रिकेट, ती क्रिकेट खेळते. सीता सिंग्स ए सॉन्ग, सीता गाणे गाते. आय डू माय स्टडी, मी माझा अभ्यास करतो. म्हणजे वर्तमान काळातल्या क्रिया सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंटचा वापर करतो. कोणत्या क्रिया सांगण्यासाठी तर वर्तमान काळातील क्रिया सांगण्यासाठी. जसं की दे गो टू स्विमिंग, ते कुठे जात आहेत तर ते पोहायला जात आहेत. दे गो टू स्विमिंग, ते पोहायला जात आहेत. ओके. आय डू माय स्टडी, मी माझा अभ्यास करत आहे. मी माझा अभ्यास, आय डू माय स्टडी, मी माझा अभ्यास करतो. ओके. माय फादर रीड्स न्यूजपेपर, माझे वडील काय करतात तर वर्तमानपत्र वाचतात. ओके. सी हेल्प्स हर फ्रेंड, ती तिच्या मैत्रिणीला मदत करते. ती तिच्या मैत्रिणीला मदत करते. ओके. आय ईट मँगो, आय ईट मँगो, मी आंबा खातो. मी आंबा खातो. म्हणजे अशा स्ट्रक्चरचा वापर करून आपण खूप सारे सेंटेन्सेस त्या ठिकाणी बनवू शकतो. फक्त while making the sentence of simple present tense, always keep one rule in your mind, that is if the subject of the sentence is he, she, it, then we have to attach yes or es to the main verb. Otherwise, if the sentence of the subject is I, if the sentence of the subject is we, you, they, and plural noun, there is no need to attach yes or es to the main verb. वर्बला yes किंवा yes लावण्याची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्यायचं. ओके. त्यानंतर बघा आता सिंपल पास्ट टेन्स. काय आहे सिंपल पास्टचं स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. क्रियापदाच्या किती रूपाचा वापर करायचा सिंपल पास्ट मध्ये तर दुसऱ्या रूपाचा वापर करायचा आहे. मग काय म्हणणार आपण? हेच उदाहरण या ठिकाणी जर मी म्हटलं आय एट मँगो, मी आंबा खाल्ला. मी आंबा खाल्ला. खाल्ला म्हणजे काय? क्रिया झाली, थोड्या वेळापूर्वी झाली. कारण कोणता काळ आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. कोणता काळ आहे बोला हो? सिंपल पास्ट टेन्स. ओके. सिंपल पास्ट टेन्स आहे. इथे टेन्स आपण असं लिहू आणि इथे सुद्धा आपण टेन्स असं लिहू. ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. तिन्ही काळाचे सिंपल लक्षात घ्या. आता कोणते घ्यायचे? तीनही काळाचे. बेसिकली 3 काळ कोणते महत्वाचे? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. तिन्ही काळाचा पहिला काळ कोणता आहे? सिंपल टेन्स आहे. कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. आणि सिंपल पास्ट मध्ये क्रियापदाच्या कितव्या रूपाचा वापर केला जातो तर दुसऱ्या रूपाचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवायचं. मग आय एट मँगो. ओके. ही रोट लेटर, ही रोट लेटर, त्याने पत्र लिहिले. त्याने पत्र लिहिले. दे प्लेड क्रिकेट, दे प्लेड क्रिकेट, ते क्रिकेट खेळले. दे प्लेड
क्रिकेट. ओके, सी रीड न्यूजपेपर. सी रेड न्यूजपेपर ऍक्च्युली. सी रीड न्यूजपेपर. आता रीड, रेड आणि रीड तिन्ही रूप सारखे असतात विद्यार्थी मित्रांनो. पहिलं काय आहे, V1 रीड आहे. दुसरं रूप सुद्धा काय होते, READ रीडच होते. तिसरं सुद्धा काय होते, READ रीडच होते. परंतु प्रोनाउन्सिएशन मध्ये चेंज आहे, स्लाइट लिटिल बिट चेंज इन प्रोनाउन्सिएशन. फर्स्ट फॉर्म असेल तर रीड म्हणायचं, सेकंड फॉर्म असेल तर रेड म्हणायचं आणि थर्ड फॉर्म असेल तर परत रीड म्हणायचं. ओके, आणि म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल सी रेड न्यूजपेपर. तिने वर्तमानपत्र वाचले. तर या ठिकाणी एट, रोड, प्लेड आणि रीड हे क्रियापदाचे किती रूप आहेत बाळा, दुसरे. मग सिंपल पास्ट मध्ये क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचा वापर केला जातो. ओके, आता या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स आपण लक्षात घेऊ आता की याला आपण साधा भूतकाळ म्हणतो. काय म्हणतो, साधा भूतकाळ. मग काय की आय शाल ईट मँगो. आय शाल ईट मँगो. मी आंबा खाईल. मी आंबा खाईल. खाल्ला का, मी आंबा खाईल. मी आंबा खाईल. कारण फ्युचर टेन्स आहे ना. फ्युचर टेन्स मध्ये क्रिया घडतात, म्हणजे घडणार असतात. घडलेले आहेत का, घडणार असतात. ओके, ही रोट लेटर. हे सेंटेन्स आपल्याला जर असं म्हणायचं असेल तर बाळा हो, ही विल राईट ए लेटर. तो पत्र लिहेल. ही विल राईट अ लेटर. आता मॉडर्न इंग्लिश मध्ये सगळ्या कर्त्याच्या सोबत विल वापरतात. त्याच्यामुळं आय विल, यू विल, ही विल, सी विल, इट विल, दे विल हे सगळ्या कर्त्याच्या सोबत विल वापरलं तरी चालेल. पण जनरली आपण आय वाक्याचा काय आता आय असेल आणि वी असेल तर याच्यासोबत काय यूज करतो रे बाळा, शाल यूज करतो. आय शाल, वी शाल म्हणतो आपण. आय शाल आणि वी शाल. पण जनरली आयच्या सोबत विल आणि वीच्या सोबत सुद्धा विल वापरलं तरी काही वाक्य काही चुकणार नाही. ओके, आणि मग आता काय तर आय शाल ईट मँगो. मी आंबा खाईल. ही विल राईट लेटर. तो पत्र लिहेल. दे विल प्ले क्रिकेट. इकडे लक्षात द्या आता. दे विल प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळतील. खेळले का रे बाळा, ते क्रिकेट खेळतील. ओके, आता सी रीड न्यूजपेपर म्हणजे काय, सी विल रीड न्यूजपेपर. ती वर्तमानपत्र वाचेल. ती वर्तमानपत्र वाचेल. वाचलं का नाही. ओके, तर ही भविष्यामध्ये घडणारी क्रिया आहे आणि म्हणून आपण लक्षात घेतला सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा, म्हणजे सिंपल टेन्स आपण तिन्ही काळाचा लक्षात घेतला. सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर हे आहे, सिंपल पास्टचं स्ट्रक्चर आणि सिंपल फ्युचरचं स्ट्रक्चर हे आहे आणि त्याची ही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिली. ओके, तर तिन्ही काळाची सिंपल लक्षात आली. तिन्ही काळाची सिंपल लक्षात आली का. ओके, आता आपण पाहू कॉन्टिन्युअस टेन्स पाहायचा. आपल्याला कोणता टेन्स पाहायचा, कॉन्टिन्युअस. कॉन्टिन्युअस म्हणजे क्रिया कशा असतात बाळा, सुरू असतात. कशा असतात, सुरू असतात. ओके, व्हेरी गुड. प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. V4 प्लस ऑब्जेक्ट. आता पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस वॉज, वेअर, V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके, त्याच्यानंतर आता फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस shall be, will be, V4 प्लस ऑब्जेक्ट. हे त्याचं काय आहे, हे स्ट्रक्चर आहे बघा. हे लक्षात घ्यायचं आता. ओके, त्याच्यानुसार आपल्याला उदाहरण पाहिजे आता या ठिकाणी. आणि मग आपल्याला माहितच आहे की आता या काळामध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर आणि शाल आणि विल हे जे काही यूज केलेलं आहे तर याला आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. याला आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो. याला आपण ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतो. मग एम इज आर हे काय आहे बाळा, याला एकतर ऑक्झिलरी वर्ब म्हणतात किंवा हेल्पिंग वर्ब म्हणतात. मग याचं फंक्शन काय वाक्यामध्ये, तर वाक्यामध्ये याचं फंक्शन आहे मुख्य क्रियापदाला मदत करणे. मुख्य क्रियापदाला काय करणे, मदत करणे. ओके, तर मुख्य क्रियापदाला कशासाठी मदत करतो याचे डेफिनेशन जर करायचे झाल्यास तर आपण काय म्हणणार की ऑक्झिलरी वर्ब और हेल्पिंग वर्ब्स आर हेल्प टू द मेन वर्ब टू कंप्लीट द सेन्स ऑफ ए सेंटेन्स. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी
जी सहाय्यकारी क्रियापद आहे ती सहाय्यकारी क्रियापद काय करतात तर मुख्य क्रियापदाला मदत करतात. म्हणजे विदाउट ऑक्झिलरी वर्ब वी कॅनॉट कम्प्लीट द सेन्स ऑफ सेंटेन्स. म्हणजे आपण सहाय्यकारी क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद हे फार महत्वाचे आहे की जे मुख्य क्रियापदाला मदत करतात वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. आता ॲम इज आर आहे. मग आता ॲम इज आर कोणत्या पर्सनल प्रोनाउन सोबत वापरायचे हे तर आपल्याला माहित आहे. मग शॉर्टकट मध्ये आपण बघू आयच्या सोबत ॲम वापरावे, आयच्या सोबत ॲम वापरावे. त्यानंतर वाक्याचा करता जर वी असेल, यू असेल, दे असेल आणि प्लुरल काय असेल बाळा हो, प्लुरल नाउन असेल तर याच्या सोबत काय वापरावे आर. ओके, आर वापरावे. आणि वाक्याचा करता ही सी थर्ड पर्सन सिंग्युलर असेल आणि सिंग्युलर काय असेल, सिंग्युलर नाउन असेल तर काय यूज करतात, इज यूज करतात. ओके, हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. आता आपण जर ऍक्शन जर सांगायचं झालं मला सांगा एक गोष्ट. आता राजू, राजू कोण आहे बाळा हो, एक सिंग्युलर नाउन आहे. काय आहे, सिंग्युलर नाउन आहे. राजू इज डुईंग, राजू इज डुईंग हिज स्टडी. राजू काय करत आहे रे बाळा हो, त्याचा अभ्यास करत आहे. राजू काय करत आहे, त्याचा अभ्यास करत आहे. ओके. सीता, मी जर असं म्हटलं सीता इज सिंगिंग, सीता इज सिंगिंग सॉन्ग, सीता गाणे गात आहे. मी जर असं म्हटलं दे, आता दे आहे वाक्याचा करता मला कोणता ऑक्झिलरी वर्ब वापरावा लागेल, आर वापरावा लागेल. दे आर प्लेइंग, दे आर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहे. ओके, असं. हा, नंतर यू, यू, यूच्या सोबत काय यूज करतात बघा, आर यूज करतात. ओके, मग यू आर रायटिंग, यू आर रायटिंग एन एसे, तू निबंध लिहित आहे, तू निबंध लिहित आहे. ओके, त्याच्यानंतर आयच्या सोबत काय यूज करतात, आय एम यूज करतात. काय करतात, मग आय एम डुईंग, आय एम डुईंग एक्सरसाइज, आय एम डुईंग मी व्यायाम करत आहे. आय एम ड्रिंकिंग वॉटर, आय एम टेकिंग टी, आय एम गोइंग टू स्कूल. ओके, सी इज हेल्पिंग हर फ्रेंड, ती तिच्या मैत्रिणीला मदत करत आहे. माय फादर इज रीडिंग न्यूजपेपर, माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहे. ओके, माय मदर इज क्लिनिंग अवर हाऊस, माझी आई घर स्वच्छ करत आहे. सगळ्या ज्या काही क्रिया आहेत या क्रियामध्ये म्हणजे सगळे हे जे सेंटेन्सेस आहेत याच्यामध्ये काय आहे तर एक विशिष्ट जी काही क्रिया सांगितलेली आहे ती क्रिया काय आहे, सुरू आहे. काय आहे, सुरू आहे. आणि म्हणून त्याला काय म्हणतात बघा, कॉन्टिन्युअस म्हणतात. त्याला काय म्हणतात, कॉन्टिन्युअस. ओके, तर मग प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला लक्षात आला, सब्जेक्ट प्लस आय एम इज आर व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट. आता आपण पाहणार आहोत पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स. कोणता, पास्ट कॉन्टिन्युअस किंवा कॉन्टिन्युअस पास्ट असंही आपण म्हणू शकतो. मग याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस वॉज आणि वेअर, व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट. आता वॉज आणि वेअर केव्हा वापरायचं हे आपल्याला माहित आहे. आयच्या सोबत काय यूज करतात, आय असेल, ही असेल, सी असेल, इट असेल आणि सिंग्युलर नाउन असेल. काय असेल बघा, सिंग्युलर नाउन. काय यूज करतात, वॉज. काय यूज करतात, वॉज. त्यानंतर आता अनेकवचनी करता समजा यू असेल, वी असेल आणि जे असेल प्लस प्लुरल नाउन असेल. काय असेल, प्लुरल नाउन. काय यूज करतात तर वेअरचा वापर करतात. हे आपल्याला माहित पाहिजे. इफ द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स आय, ही, सी, इट और सिंग्युलर नाउन वी हॅव टू यूज वॉज. इफ द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज यू, वी, दे प्लस प्लुरल नाउन वी हॅव टू यूज वेअर. वी हॅव टू यूज वेअरचा वापर आपल्याला करावा लागेल. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. ओके, तर या ठिकाणी आता आपण एक्झाम्पल बघू. बघा, हेच एक्झाम्पल जर आपल्याला असं म्हणायचं झालं राजू. आता राजू हे काय वळावं, सिंग्युलर नाउन आहे. मग राजू सोबत काय वापरावं लागेल आपल्याला, वॉज. मग राजू वॉज डुईंग, राजू वॉज डुईंग हिज स्टडी, राजू त्याचा अभ्यास करत होता. आता इथे अर्थ आहे, राजू इज डुईंग हिज स्टडी, राजू त्याचा अभ्यास करत आहे. पण राजू वॉज डुईंग हिज स्टडी म्हणजे राजू त्याचा अभ्यास करत होता. म्हणजे काय झाला, पास्ट कॉन्टिन्युअस. म्हणजे भूतकाळामध्ये ती क्रिया काय होती, सुरू होती. भूतकाळामध्ये ती क्रिया सुरू होती. ओके, सीता इज सिंगिंग सॉन्ग, सीता गाणे गात आहे. कुठेतरी सीता आपल्या समोर ती क्रिया करत आहे आणि म्हणून सीता गाणे गात आहे असं आपण म्हणतो. पण आपल्याला भूतकाळातली क्रिया सांगायची, सुरू होती क्रिया आपल्याला असं सांगायची आहे. तर आपल्याला असं म्हणावं लागेल सीता
was singing song. सीता was singing song. सीता गाणे गात होती. They were going to school. बघा, they were going to school. ते शाळेला जात होते. They were going to school. ते शाळेला जात होते. आता यू आर रायटिंग आणि एसे आहे, तो निबंध लिहित आहे, वर्तमान काळातली क्रिया आहे. पण आपण या ठिकाणी भूतकाळात म्हटलं असं म्हणू शकतो की यू वेर रायटिंग अन एसे. तो निबंध लिहित होता, असा त्याचा अर्थ होईल. तर लक्षात आलं. तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर हे आहे. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर बिफोर प्लस ऑब्जेक्ट आणि मग वॉज वेअर आणि वेअर हे ऑक्झिलरी वर्ब आहे. आणि कंटिन्युअस टेन्स मधला की तिन्ही काळाचे एक वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं. कंटिन्युअस मध्ये नेहमी क्रियापदाच्या चौथ्या रूपाचा वापर केला जातो. किती रूपाचा वापर करतात? चौथ्या रूपाचा वापर करतात. मग तो प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल किंवा फ्युचर कंटिन्युअस असेल, नेहमी काय वापरावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला? क्रियापदाचं चौथं रूप. आता आपल्याला कोणता कंटिन्युअस पाहायचा आहे? फ्युचर कंटिन्युअस पाहायचा. कोणता करायचा? फ्युचर कंटिन्युअस. ओके. हा, मग आता उदाहरण जर द्यायचं झालं असतं काय होईल मग? राजू विल बी डुईंग हिज स्टडी. राजू विल बी डुईंग हिज स्टडी. राजू त्याचा अभ्यास करत असेल. आपण पाहायला का डोळ्याने? आपण एक अंदाज व्यक्त करतोय की आता ना राजू काय करत असेल, तर राजू त्याचा अभ्यास करत असेल. आता ना माझे बाबा काय करत असतील, तर माय फादर काय करत असतील माझे बाबा? आपल्याला माहिती आहे सकाळी सकाळी माझे बाबा वर्तमानपत्र वाचतात, 8 वाजलेले आहेत. ओके. मग आपण काय म्हणतो? माय फादर विल बी रीडिंग न्यूजपेपर. रीडिंग न्यूज. माझे बाबा वर्तमानपत्र वाचत असतील. आई काय करत असेल? माय मदर काय? विल बी क्लिनिंग. माय मदर विल बी क्लिनिंग अवर हाऊस. आईनं आता आमचं घर स्वच्छ करत असेल, है ना. आता एखादा विद्यार्थी अब्सेंट आहे, शाळेत गेला नाही आणि मग शाळा भरलेली आहे आणि मग शाळा भरल्यानंतर शिक्षक शिकवतात आणि मग तो म्हणतो ना आता शिक्षक शिकवत असतील. आता माझे शिक्षक काय करत असतील? वर्गामध्ये शिकवत असतील. मग माय टीचर काय म्हटलं बाळा? की माय टीचर विल बी टीचिंग. माय टीचर विल बी टीचिंग इन द क्लास. माझे शिक्षक वर्गात शिकवत असतील. आलं लक्षात? हा. तर मग फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल बी, विल बी, बिफोर प्लस ऑब्जेक्ट. ओके. आणि मग तिन्ही काळाचे कंटिन्युअस आपण पाहिले आणि यानंतर आपण पाहणार आहोत आता परफेक्ट. कोणता पाहणार आहोत? परफेक्ट आहे. आता तिन्ही काळाचे परफेक्ट. हा, नंतर आहे आता परफेक्ट टेन्स. परफेक्टचा अर्थ काय होतो बाळा? पूर्ण. काय होतो? पूर्ण. मग कोणता परफेक्ट? तर आता प्रेझेंट परफेक्ट पाहायचा आपल्याला. काय पाहायचा? मग आता प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला काय होतो? सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ओके. पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड V3 प्लस ऑब्जेक्ट. आता फ्युचर परफेक्ट पाहायचं आपल्याला. तिन्ही काळाचे परफेक्ट. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल. ओके. हॅव V3 प्लस म्हणजे शाल हॅव, विल हॅव. ओके. आता बघा मग प्रेझेंट परफेक्टचा अर्थ आपण लक्षात घ्या. आता वर्तमान काळातल्या पूर्ण झालेल्या क्रिया. कोणत्या क्रिया म्हणतोय मी? की वर्तमान काळातल्या पूर्ण झालेल्या क्रिया आपण प्रेझेंट परफेक्ट मध्ये पूर्ण करत असतो. जसं की आता मी माझा अभ्यास पूर्ण केलेला आहे. कोणी अभ्यास केला? मी माझा अभ्यास पूर्ण केलेला आहे. आता प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव आणि हॅज आहे. आता हॅव आणि हॅज नेमकं केव्हा वापरायचं ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. कोणत्या? मग वाक्याचा कर्ता जर आय असेल
त्याच्यानंतर वाक्याचा करता वी असेल, यू असेल, दे असेल आणि प्लुरल नाउन असतील. काय असेल बाळा? प्लुरल नाउन असेल तर त्यासोबत यूज करतात हॅव. जर वाक्याचा करता काय असेल? ही, सी, इट असेल आणि त्यासोबत त्याच्याऐवजी जर सिंग्युलर नाउन येत असेल, काय येत असेल? तर त्यासोबत काय यूज करायचं? हॅज यूज करायचं. ओके. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव, बॉईज हॅव, चिल्ड्रन हॅव, बर्ड्स हॅव, बुक्स हॅव, पेन्स हॅव इत्यादी. He has, she has, it has, Ram has, Shyam has, Geeta has, Sita has, book has, fan has, window has, door has. सिंग्युलर नाउन असेल तर has वापरतात आणि प्लुरल नाउन असेल तर have वापरतात. हे ग्रामरचा जनरली एक नियम आहे बघा. वाक्याचा करता जर एकवचनी असेल तर एकवचनी सहाय्यकारी क्रियापद वापरा. वाक्याचा करता जर अनेकवचनी असेल तर अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद वापरा. If the subject of the sentence is singular, we have to use singular mode auxiliary verb. If the subject of the sentence is plural, we have to use plural auxiliary verb. हा एक रूल सिंपल आहे, तो लक्षात घ्यायचा आहे. ओके. तर आता या ठिकाणी आपण सेंटेन्स पाहू. काय पाहू आपण? सेंटेन्स पाहू आता आय हॅव. ओके. बघा, आय हॅव completed. काय म्हटलं मला? आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडी. मी माझा अभ्यास पूर्ण केलेला आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडी. ओके. यू हॅव डन युअर वर्क. तू तुझं काम पूर्ण केलेलं आहे. सी हॅज, she has won the match. She has won the match. तिने मॅच जिंकलेली आहे. ओके. लक्षात आलं? राम has passed. राम has passed with good marks. राम चांगल्या मार्काने पास झालेला आहे. क्रिया काय आहे? पास झालेला आहे. संपल्या, पूर्ण झाल्या. आणि मग पूर्ण क्रिया आपण कोणत्या काळामध्ये व्यक्त करतो? प्रेझेंट मध्ये. म्हणजे प्रेझेंट मधल्या ज्या काही क्रिया कंप्लीट झालेल्या असतात त्या कंप्लीट क्रिया सांगण्यासाठी आपण या स्ट्रक्चरचा वापर करतो. कोणत्या स्ट्रक्चरचा वेळा? की सब्जेक्ट प्लस हॅव हॅज V3 प्लस ऑब्जेक्ट. वर्तमान काळातल्या. कोणत्या काळातल्या म्हटलं मी? वर्तमान. आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडी म्हणजे काय? मी माझा अभ्यास पूर्ण केलेला आहे. आय हॅव डन माय वर्क. मी माझं काम पूर्ण केलेलं आहे. आलं लक्षात? वी हॅव लर्न्ड इंग्लिश ग्रामर. आम्ही इंग्रजी व्याकरण शिकलेलो आहोत. आय हॅव स्पोकन इन इंग्लिश. मी इंग्रजीमध्ये बोललेलो आहो. म्हणजे प्रेझेंट मधल्या ज्या काही क्रिया पूर्ण झालेल्या असतात त्या क्रिया पूर्ण सांगण्यासाठी आपण हॅव आणि हॅवचा वापर या ठिकाणी करतो. ओके. त्यानंतर आपण पाहणार आता पास्ट परफेक्ट टेन्स. कोणता? पास्ट परफेक्ट टेन्स. काय वेळा पास्ट परफेक्टचं सूत्र फॉर्म्युला काय आहे? की सब्जेक्ट प्लस हॅड आहे. सब्जेक्ट प्लस हॅड. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. बरं. आता पास्ट मधल्या क्रिया आहेत. कोणत्या क्रिया वेळा? भूतकाळामध्ये पूर्ण झालेल्या क्रिया. भूतकाळामध्ये पूर्ण झालेल्या क्रिया सांगण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. कुठे? तर भूतकाळातल्या पूर्ण झालेल्या क्रिया म्हटलं. लक्षात घ्या. भूतकाळातल्या. म्हणजे काय मग? आय हॅड ओन द मॅच. आय हॅड ओन द मॅच. मी मॅच जिंकलेलो होतो. ओके. दुसरं उदाहरण समजा गीता हॅड कम्प्लिटेड. काय म्हटलं मला? कम्प्लिटेड हर प्रोजेक्ट. गीताने तिचा प्रोजेक्ट पूर्ण केलेला होता. केला आहे का? आहे म्हटल्यानंतर प्रेझेंट केलेला होता म्हणजे भूतकाळात सुद्धा ती क्रिया काय झाली होती? पूर्ण झाली होती. पूर्ण. ओके. मग राम
हॅड इटन मँगो. रामने आंबे खाल्लेले होते. रामने आंबे खाल्लेले होते. ओके. दे हॅड रिटन गुड एसे. दे हॅव रिटन गुड एसे. त्यांनी चांगला निबंध लिहिलेला होता. त्यांनी चांगला निबंध लिहिलेला होता. आलं का लक्षात? बॉईज हॅड पास विथ गुड मार्क्स. मुले चांगल्या मार्काने पास झालेली होती. आलं लक्षात? तर या ठिकाणी हॅडचा वापर केलेला आहे. म्हणजे परफेक्ट टेन्समध्ये, परफेक्ट प्रेझेंटमध्ये हॅव आणि हॅजचा वापर करतात. परफेक्ट पास्टमध्ये हॅडचा वापर करतात आणि परफेक्ट फ्युचरमध्ये शाल, हॅव, विल हॅवचा वापर करतात. एवढं लक्षात घ्यायचं. कळालं? आता यानंतर आपण पाहणार आहोत परफेक्ट. कोणता बळा? फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट याला म्हणतात पूर्ण भविष्य काळ. पूर्ण भविष्य गमतीशीर आहे. असा हा गमतीशीर आहे. ह्या क्रिया ऍक्च्युली आपण डोळ्याने पाहिलेल्या नसतात. फ्युचर परफेक्टच्या क्रिया आपण डोळ्याने पाहिलेल्या अंदाज बांधतो. आपण काय बांधतो? रामने अभ्यास केलेला असेल. कुणी केलेला असेल? रामने अभ्यास केलेला असेल. मग काय? राम विल हॅव. काय वापरलं बाळा? सब्जेक्ट म्हणून राम आला. शाल हॅव, विल हॅव पैकी आपण विल हॅव घेतलं. आता आपल्याला काय घ्यायचं? सॉरी हे घेतलं आपण. ओके. आणि आता आपल्याला घ्यायचं V3 घ्यायचं. काय घ्यायचं? राम विल हॅव कम्प्लीटेड. राम विल हॅव कम्प्लीटेड हिज स्टडी. रामने अभ्यास पूर्ण केलेला असेल. म्हणजे भूतकाळातली जी काही रामची क्रिया आहे, भविष्यकाळातली रामची क्रिया आहे, ही कोणत्या अर्थाने सांगत आहोत आपण? तर ती पूर्ण झालेली असेल या अर्थाने सांगत आहोत. माझ्या बाबांनी ना वर्तमानपत्र वाचलं असेल. आता काय म्हणतो? आता आपल्याला माहिती आहे दररोज 8 वाजता बाबाचं वर्तमानपत्र वाचून होते, कम्प्लीट होते. आणि मग म्हणतो 8 वाजले, आता बाबाने वर्तमानपत्र वाचलेलं असेल. ऍक्च्युली ती क्रिया आपण डोळ्यानं पाहिली नाही. क्रिया डोळ्यानं पाहिली का आपण? नाही. पण आपण काय करतो? गेस करतो मग की माय फादर विल हॅव रिटन, विल म्हणू आपण, विल हॅव रीड न्यूजपेपर. माझ्या वडिलांनी वर्तमानपत्र वाचलेलं असेल. आपण शाळेत गेलो नाही. आपला मित्र शाळेत गेला. आपण शाळेला गेलो नाही आणि आपला मित्र शाळेला गेला आणि शाळा 10ला भरते. 10 वाजलेले घड्याळामध्ये. मग आपण म्हणतो आता ना माय फ्रेंड सतीश, माझा मित्र सतीश शाळेला पोचला असेल. म्हणतो आपण की माझा मित्र सतीश शाळेत पोहोचला असेल असं म्हणतो. मग काय म्हणतो आपण की सतीश विल हॅव रीच टू स्कूल. सतीश शाळेला पोहोचला असेल. आता शिक्षकांनी आपल्याला एक प्रोजेक्ट सांगितला होता, टीचरनी आपल्याला एक प्रोजेक्ट सांगितला होता. आणि मग आपल्याला माहिती आहे की गोपाल हा हुशार विद्यार्थी आहे आणि गोपाल शिक्षकांनी सांगितलेलं काम लवकर करतो. ओके. आपण म्हणतो शिक्षकांनी प्रोजेक्ट सांगितला होता, गोपालने पूर्ण केला असेल. मग काय? मग गोपाल विल हॅव कम्प्लीटेड हिज प्रोजेक्ट. गोपालने त्याचा प्रोजेक्ट पूर्ण केलेला असेल. क्रिया ऍक्च्युअली घडली का नाही घडली हे आपण पाहिलं नाही. पण भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झाली असेल असं जेव्हा आपल्याला संभाषण करायचं असते, जो संवाद आपल्याला साधायचा असतो, अशा वेळेस आपल्याला या स्ट्रक्चरचा वापर करावा लागतो. आलं लक्षात? तर हे लक्षात आलंय? परफेक्ट लक्षात आलं मग आता? त्यानंतर आता 4 नंबरचा काळ कोणता आहे? कॉम्बिनेशन ऑफ परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. परफेक्ट आणि कंटिन्यूअस. कंटिन्यूअस खाली जागे नाही होणार. परफेक्ट कंटिन्यूअस.
परफेक्ट कॉन्टिन्युअस. ओके. आता प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट काय फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन. हॅव हॅज बीन तर हॅव बीन किंवा हॅज बीन. V4 प्लस ऑब्जेक्ट. V4 प्लस आता पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअसचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट नॉट फिक्स्ड. ओके. नंतर आता कोणता? फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस. सब्जेक्ट प्लस shall have been. ओके. shall have been will have been plus किंवा will have been plus V4 plus object. V4 प्लस ऑब्जेक्ट. तर हे आहे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअसचा फॉर्म्युला. हा आहे पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअसचा फॉर्म्युला आणि हा आहे फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअसचा फॉर्म्युला आहे. आलं लक्षात? आता जनरली या काळामध्ये बघा, जनरली या काळामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जनरली स्पर्धा परीक्षेमध्ये या काळावरती एक्झाम्पल विचारले जातात. याच्यामध्ये एक पॉइंट ऑफ टाइम आणि पिरियड ऑफ टाइम. पॉइंट ऑफ टाइम आणि पिरियड ऑफ टाइम जनरली दोन प्रकारचे प्रिपोजिशन या काळामध्ये वापरले जातात. कोणते प्रिपोजिशन वापरले जातात तरी मला लक्ष द्यायचं. एक आहे सिन्स आणि दुसरा आहे फॉर. सिन्स आणि फॉर कशासाठी या दोन प्रिपोजिशनचा वापर केला जाते? टू इंडिकेट टाइम. टू इंडिकेट टाइम अँड पिरियड. म्हणजे टाइम आणि पिरियड इंडिकेट करायचा असेल तर आपल्याला सिन्स आणि फॉरचा वापर जनरली या काळामध्ये केला जातो. उदाहरणार्थ याची उदाहरणं जर आपण या ठिकाणी पाहू की आय हॅव बीन living here since 2009. I have been living here since 2009. Okay. दुसरा उदाहरण मी त्या ठिकाणी सांगितलं आता की we have been playing here for 2 hours. आता काय फरक काय हा लक्षात घ्यायचा बघा. इथे सिन्स 2009 आहे आणि इथे फॉर 2 hours आहे. जनरली प्रेझेंट कॉन्टिन्युअस म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअसचा फॉर्म्युला हा आहे. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन V4 प्लस ऑब्जेक्ट आहे. पास्टचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड बीन V4 प्लस ऑब्जेक्ट आहे. ओके. फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअसचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल हॅव बीन विल हॅव बीन V4 प्लस ऑब्जेक्ट आहे. पण जनरली या तिन्ही काळामध्ये एकतर सिन्सचा वापर करतात किंवा फॉरचा वापर करतात. आणि मग तो कशासाठी करतात? सिन्स इज यूज फॉर एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम. लक्षात द्यायचं इकडं. एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम याला म्हणतात आपण. एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम. एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम. आणि फॉर कशासाठी यूज करतात? लक्ष द्यायचं. फॉर कशासाठी यूज करतात? तर पिरियड ऑफ टाइम. कशासाठी? पिरियड ऑफ टाइम साठी यूज करतात. आता एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम आणि पिरियड ऑफ टाइम म्हणजे काय? पिरियड ऑफ टाइम हा कसा सुरू होतो बाळा? फॉर हा जो पिरियड ऑफ टाइम म्हणजे काय? सेकंद. नंतर काय? मिनिट. नंतर काय? आवर. नंतर काय? डे. नंतर काय? वीक. नंतर काय? इयर. नंतर काय? मंथ. नंतर काय? इयर. हे सगळं जे आहे ना सेकंद, मिनिट, आवर, डे, वीक, मंथ, इयर पिरियड ऑफ टाइम आहे. काय आहे? पिरियड ऑफ टाइम. पॉइंट ऑफ टाइम काय आहे बघा की एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम म्हणजे कुठेतरी अशी एक पॉइंट ऑफ टाइम असतो की तिथे आपल्याला ती क्रिया सुरू झालेली तिथून आपल्याला आढळते की आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2009. आता समजा उदाहरणार्थ बघा आता ही राहण्याची लाईन आहे. हे समजा 1950 पासून सुरू ही राहण्याची पोझिशन 1950 पासून सुरू झाल्याची ही एक नंबर लाईन आहे. पण या नंबर लाईनवर एक क्रिया आहे की ती इथं आहे की इथे 2009 आहे. काय आहे? आणि मग इथून क्रिया सुरू झाली कशाची? राहण्याची.
म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये सिनचा उपयोग जर आपल्याला केला तर क्रियेचा पॉइंट ऑफ टाइम आपल्याला कळतो, पॉइंट ऑफ टाइम आपल्या लक्षात येतो. मग सिनचाही अर्थ पासून होतो, फॉरचाही अर्थ पासून होतो, पण फरक आहे सिनचा वापर क्रियेची निश्चित वेळ सांगण्यासाठी करतात आणि फॉरचा वापर एकंदरीत क्रियेची वेळ सांगण्यासाठी करतात. अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम अँड पिरियड ऑफ टाइम. आता एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम म्हणजे काय? सिन 2009, सिन्स 1999, सिन्स मॉर्निंग, सिन्स इव्हिनिंग, सिन्स आफ्टरनून, सिन्स 9 o'clock, सिन्स 10 o'clock. ओके. पिरियड ऑफ टाइम म्हणजे काय की फॉर 10 years, फॉर 6 months, फॉर 7 days, ओके, फॉर 2 hours, फॉर 10 months, फॉर 15 years, फॉर 50 years. हा पिरियड ऑफ टाइम आहे. आणि मग इथे लक्षात गेलं तर आपल्या आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2009. येथे ही जी काही माझी राहण्याची क्रिया झाली होती ती 2009ला सुरू झाली, 2008ला नाही, 2010ला सुद्धा नाही. सुरू केव्हा झाली तर 2009ला झाली. वी हॅव बीन प्लेइंग हिअर फॉर 2 hours. आणि इथे 2 तासापासून खेळतोय. किती तासापासून? 2 तासापासून. पण नेमकी 2 तासापासून जर आपण क्रियेचा पॉइंट जर काढायचा टाइम वेळ काढायचा प्रयत्न जर केला तर आपल्याला येथे क्रियेचा पॉइंट निघत नाही. इथे राहण्याची क्रिया जर शोधायचा प्रयत्न जर केला तर असं मागे 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 येऊन आपण 2009 शोधू शकतो. पण 2 hours म्हटल्याच्या नंतर नेमकं 2 hours म्हटल्याच्या नंतर केव्हा हे काही आपण सांगू शकत नाही. आता चाइल्ड हॅज बीन म्हटलं ना, बघा आता चाइल्ड has been sleeping. Child has been sleeping for 5 hours. 5 hours. मुलगा 5 तासापासून झोपलेला आहे. आता या काळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे काय बघावा लक्षात घ्यायचं की चालू पूर्ण वर्तमान काळ ज्याला आपण म्हणतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ज्याला आपण म्हणतो की हा या काळाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? पास्ट ऑफ द पास्ट असते. म्हणजे जेव्हा क्रिया सुरू असते म्हणजे बोलता क्षणी ही क्रिया सुरूच असते. म्हणजे ही क्रिया कुठेतरी अगोदर भूतकाळात सुरू झालेली असते आणि बोलता क्षणी सुद्धा ती क्रिया सुरू असते. बोलता क्षणी ऍक्च्युली राहण्याची क्रिया कुठे सुरू झाली? 2009 मध्ये. अजूनही जेव्हा मी सांगतोय तेव्हा तेथे राहण्याची क्रिया अजून काय सुरूच आहे. काय आहे? सुरू आहे. म्हणून याला म्हणतात पास्ट ऑफ द प्रेझेंट. पास्ट ऑफ द प्रेझेंट म्हणतात. म्हणजे क्रिया ही 2009ला सुरू झाली, इथे भूतकाळात सुरू झाली. 2009 म्हणजे काय झाला? पास झाला. काय झाला? पण जेव्हा बोलू राहिलो आपण या क्षणी सुद्धा ही क्रिया काय आहे? प्रेझेंट मध्ये सुरूच आहे ना. जसं की या कॉलेजमध्ये मी 2012 पासून शिकवत आहे. काय म्हटलं मी? लक्षात घ्या. काय म्हटलं की आय हॅव बीन टीचिंग. आय हॅव बीन टीचिंग इन दिस कॉलेज सिन्स 2012. काय म्हटलं की या कॉलेजमध्ये मी 2012 पासून शिकवत आहे. म्हणजे ऍक्च्युली माझी शिकवण्याची क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि मग ज्या क्षणी मी बोलू राहिलो या कॉलेजमध्ये मी 2012 पासून शिकवत आहे म्हणजे माझी शिकवण्याची क्रिया अजून तिथे काय? सुरूच आहे. काय आहे? सुरूच आहे. आणि म्हणून याला म्हणतात पास्ट ऑफ द प्रेझेंट. काय म्हणतात? भूतकाळात सुरू झालेली असते आणि बोलता क्षणी सुद्धा क्रिया काय असते? सुरू असते. बोलता क्षणी क्रिया काय असते? सुरू असते. आणि म्हणून या ठिकाणी हा काळ महत्वाचा आहे. याच्यामध्ये 2 शब्दयोगी अव्ययाचा वापर करतात. बळाव प्रिपोजिशनचा वापर करतात सिन्स आणि फॉर. आणि मग सिन्सचा वापर कशासाठी करतात तर एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम सांगण्यासाठी आणि फॉरचा वापर कशासाठी करतात तर पिरियड ऑफ टाइम सांगण्यासाठी. पिरियड ऑफ टाइम म्हणजे काय? क्रियेचा एकंदरीत मोघम वेळ ज्याला म्हणतो आपण. 10 वर्ष, 5 वर्ष, 6 महिने, 50 वर्ष, 10 दिवसापासून, 5 दिवसापासून आहे ना, 1000 दिवसापासून, 1000 वर्षापासून याला आपण म्हणतो पिरियड ऑफ टाइम. पण पॉइंट ऑफ टाइम कशाला म्हणतात? सिन्स 9 o'clock. 9 o'clock म्हणजे 9 o'clockच. सिन्स 2000 म्हणजे 2000. सिन्स 1996 म्हणजे 1996 पासूनच. सिन्स मॉर्निंग म्हणजे मॉर्निंग पासूनच. सिन्स इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळपासूनच. हे लक्षात घ्यायचं.
म्हणून त्याला एक्झॅक्ट पॉईंट ऑफ टाइम म्हणतात, त्याला पिरियड ऑफ टाइम म्हणतात आणि या दोन्ही या शब्दयोगी अव्ययाचा वापर या ठिकाणी करतात. ओके, आता या ठिकाणी बघा पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स काय फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ आता की आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 2000. मी 2000 पासून क्रिकेट खेळत आलेलो होतो. काय म्हटलं इकडे लक्षात घ्या, आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 2000. मी 2000 पासून क्रिकेट खेळत आलेलो होतो. पास्ट ऑफ द पास्ट आहे. इथं काय होता, पास्ट ऑफ द प्रेझेंट होता. इथे काय, पास्ट ऑफ द पास्ट. क्रिया ऍक्च्युली भूतकाळात सुरू झाली आणि भूतकाळात सुरू होती. भूतकाळातच सुरू झाली आणि भूतकाळामध्ये सुद्धा सांगता क्षणी सुरू होती. भूतकाळातच सुरू झाली आणि सांगता क्षणी सुद्धा भूतकाळात सुरू होती. पास्ट ऑफ द पास्ट, पास्ट ऑफ द पास्ट. लक्षात, आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 2000. मी 2000 पासून क्रिकेट खेळत आलेलो होतो. ओके, दुसरं उदाहरण जर गेलं की सी हॅड बीन लर्निंग इंग्लिश फॉर 6 months. ती 6 महिन्यापासून इंग्रजी शिकत आलेली होती. ती 6 महिन्यापासून इंग्रजी शिकत आलेली होती. म्हणजे क्रिया 6 महिन्याच्या अगोदर सुरू झाली आणि बोलता क्षणी सुद्धा क्रिया पास्ट मध्ये काय होती, सुरूच होती. ऍक्च्युली हा काय आहे, पास्ट आहे आणि बोलताना सुद्धा काय आहे, पास्ट आहे आणि म्हणून याला म्हणतात पास्ट ऑफ द पास्ट. पास्ट ऑफ द पास्ट म्हणतात. आलं लक्षात. तर मग पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअसचा फॉर्म्युला काय आहे, काय पप्पा फॉर्म्युला की सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. आता शेवटचा काळ आहे फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स आहे. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल हॅव बीन आणि विल हॅव बीन बिफोर प्लस ऑब्जेक्ट आहे. बिफोर प्लस ऑब्जेक्ट आहे. ओके, मग उदाहरण आपण तेच घेऊ. आता आय शॅल हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई. आय शॅल हॅव बीन लिव्हिंग मुंबई. मी मुंबईमध्ये राहत आलेलो असेल. मी मुंबईमध्ये राहत आलेलो असेल. कुठे राहत आलेलो असेल, मी मुंबईमध्ये. राहण्याची क्रिया सुरू झाली का, मी मुंबईमध्ये राहत आलेलो असेल. ओके, दे विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर मॉर्निंग सिन्स मॉर्निंग. ते सकाळपासून क्रिकेट खेळत आलेले असतील. काय म्हटलं, ते सकाळपासून क्रिकेट खेळत आलेले असतील. ओके, आणि मग यामध्ये आपण वापर कशाचा केला आहोत, विल हॅव बीन आणि क्रियापदाच्या चौथ्या रूपाचा. तर अशा पद्धतीनं हे 12 काळ आपण समजून घेऊ शकतो. एकाच याच्यामध्ये एकाच दृष्टिक्षेपात आपण समजून घेऊ शकतो. बघा, प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. रिव्हिजन करू आता आपण थोडक्यात. बघा, कॉन्टिन्युअस, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स आणि फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स. प्रेझेंट कॉन्टिन्युअसचा फॉर्म्युला हा आहे, पास्ट कॉन्टिन्युअसचा फॉर्म्युला आणि फ्युचर कॉन्टिन्युअसचा फॉर्म्युला. ओके, त्यानंतर काय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस हॅव हॅज V3 प्लस ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि फ्युचर परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस शाल विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. 4 नंबरचा काळ आता प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. आणि फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस शॅल हॅव बीन विल हॅव बीन बिफोर प्लस ऑब्जेक्ट. तर अशा पद्धतीने आपण 12 काळ. टोटल टेन्सेस किती वेळा, टोटल टेन्स आहे 12. किती आहे, 12. बघा, हा झाला पहिला,
हा झाला दुसरा, हा तिसरा, हा चौथा. एक सिंपल ट्रिक सांगतो बघा, लक्षात घ्या. सिंपल ट्रिक सांगतो. हाताची 4 बोटं लक्षात घ्यायची. ओके. एका बोटावर रेषा किती आहेत? 1, 2 आणि 3. कांडे 3 आहेत. हाताला कांडे किती आहेत? 3 आहेत. एक लहान बोट आहे करंगळी. सिंपल टेन्स म्हणायचं याला. काय म्हणायचं? सिंपल. हा कंटिन्युअस. हे मोठं आहे हे बोट परफेक्ट. ओके. आणि हे परफेक्ट कंटिन्युअस. ओके. या 4 बोटावर आपण 12 काळ लक्षात घेऊ शकतो. ओके. आणि हे तिन्ही जे रेषा आहेत याला म्हणायचं प्रेझेंट, प्रेझेंट, नंतर पास्ट, नंतर फ्युचर. आता सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. सिंपल पहिली रेषा सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरी रेषा सिंपल पास्ट टेन्स, तिसरी रेषा सिंपल फ्युचर टेन्स. हा हे बोट कोणतं? कॉन्टिन्युअस आहे. हा प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, नंतर पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स, तिसरं फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स. हे बोट कोणतं आहे? परफेक्ट आहे. कोणतं आहे? परफेक्ट. हा प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. हे बोट कोणतं आहे? प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस आहे. हा मग प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. 4च बोटावर तुम्ही 12 काळ लक्षात घेऊ शकता. या बोटाला म्हणायचं सिंपल टेन्स, याला म्हणायचं कॉन्टिन्युअस टेन्स, याला म्हणायचं परफेक्ट टेन्स आणि याला म्हणायचं परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. आणि हे 3 ज्या रेषा आहेत याला प्रेझेंट, याला पास्ट आणि याला फ्युचर. म्हणून हे जे बोट आहे मग हे झालं एक काळ. हा काळ कोणता झाला मग? हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि हा झाला सिंपल फ्युचर टेन्स. हे बोट कोणतं आहे? हे बोट आहे कॉन्टिन्युअस. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स, फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स. हे बोट कोणतं आहे? परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि कोणता? फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. ओके. नंतर हे कोणतं आहे? परफेक्ट कॉन्टिन्युअस आहे. हा मग आता हे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट हा कंटिन्युअस. इथे मिस्टेक झाली आपल्याला. हा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. कोणता आहे? तर अशी 4 बोट आणि प्रामुख्याने 3 काळ, 4 त्रिक 12 काळ तुम्ही लक्षात घेऊ शकता. ओके. थँक यू. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, शेअर इट, subscribe my channel and share this video. Once again, thank you.